जुन्नर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक यांनी शून्यातनं शेतकऱ्यांसाठी हा कारखाना उभा केला ते आदरणीय कैलासवासी निवृत्त शेतकर त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्ही मला बोलवलं आणि मला त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. शेठ बाबा आणि हिराबाई यांच्याविषयी मला आदरणीय भास्करराव घुले साहेबांनी बरीच माहिती दिली आणि खरंच शून्यातनं विश्व कसं उभं करायचं हे शिकायला मिळालं, बघायला मिळालं. त्या कारखान्याचे अध्यक्ष आदरणीय सत्यशील शेरकर साहेब, उपाध्यक्ष आदरणीय अशोकजी घोलपजी, ओझर देवस्थानचे अध्यक्ष आदरणीय गणेश कवडेजी, त्यांचा माझा बऱ्याच वेळेला फोन झाला. वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी त्यांनी बोलवलं पण प्रत्येकाला काहीतरी काम निघाल्यामुळं मला येता आलं नाही. पण आज सकाळी तिथं देखील मला अभिषेक करता आला, हे तुमच्यामुळे शक्य झालं. कारखान्याचे उपाध्यक्ष आदरणीय भास्करराव घुले साहेब, सर्वच कारखान्याचे विश्वस्त संचालक मंडळ आणि सर्व शेतकरी बंधू आणि माझ्या बंधू भगिनी, एक वेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं. माझ्याबरोबर माझे सहकारी रविशेठ घाटे आणि बीव्हीजी माझे सहकारी अनिकेत, दिलीप डोंबरे हे सगळेच आहेत. बीव्हीजी म्हणजे मी वाचलं की देवासारखं काम केलं शेठ बाबांनी तालुक्यातल्या लोकांसाठी आणि त्यांच्या प्रती म्हटलं जाऊन शिकायला मिळेल, काहीतरी बघायला मिळेल. मी माझी बीव्हीची सुरुवात तशीच केली. माझ्या आयुष्याची 6वी पर्यंतची वर्ष घरात लाईट नव्हती. 20 वर्ष 10 बाय 10च्या खोलीत काढली. एवढं सगळं त्यात 5 लोक राहत होतो. 18 वर्ष असताना वडिलांचं निधन झालं. त्याच्या आधी ते थोडे आजारी असले की पुण्यात सिव्हिल हॉस्पिटल ऍडमिट असायचे किंवा उधराणे हॉस्पिटलला. पैसे नसले की आई कानातलं द्यायची काढून, सोनारकडे जाऊन 200 रुपये घेऊन ये, तरी मंगळसूत्र द्यायची, 500 रुपये घेऊन ये. खूप वाईट वाटायचं की असं का होतं. पण आई वडिलांनी खूप चांगले संस्कार केले. कुठेही चांगलं भाषण असलं की वडील मला घेऊन जायचे त्या भाषणाला. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचे व्याख्यान होतं मी 8वीत असताना स्वामी विवेकानंदांच्यावरती, आणि ते ऐकलं आणि ठरवलं की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी तिथेही मला आज नतमस्तक होता आलं की शिवनेरीवरती महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी 4थीत असल्यापासून माझं दैवत होतं आणि 8वीत असल्यापासून स्वामी विवेकानंद. असं काही घडलं की वाईट वाटायचं की असं का होतं, मंगळसूत्र घाण का टाकायला लागतं. तर त्यावेळेस ठरवलं की काहीतरी वेगळं करायचं. 10वीला 88% मार्क पडले. आई शिक्षिका होती, तिने विचारलं काय करू, तर म्हटले डिप्लोमाला घाला, म्हणजे तुमची फायनान्शियली तितके चांगले नाही, तुम्हाला 3 वर्षांनी पैसे कमवायला लागेल मुलगा. म्हणून डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं. दुर्दैवानं दुसऱ्या वर्षी वडिलांचं निधन झालं. मी 18 वर्ष होतो, त्यांचं वय 45 वर्ष होतं. त्यांची इच्छा होती की मी IAS व्हावं. तर आईला म्हटलं आई मला IAS करायचं असेल तर मला इंजिनिअरिंग पूर्ण करायला लागेल. इंजिनिअरिंगला औरंगाबादला ऍडमिशन मिळत होतं. आई म्हटली पुण्यावर जाऊ नको, पुण्यातच थांब. आणि मग पुण्यात VIT ला ऍडमिशन घेतलं. रोज 42 किलोमीटर सायकलवरनं जाऊन येऊन करत होतो. 21 किलोमीटर आप 21 डाऊन. डिप्लोमाचे क्लासेस घ्यायला चालू केलं. जाम स्वच्छ पाटल्यांची एजन्सी घेतली. पेंटिंगची कामं करत होतो वेगवेगळी. दादा गेल्यानंतर एक 6 महिने घराची चिठ्ठी सापडली. कपडे शिवायला टाकले होते वडिलांनी पुण्यात कॅम्पात टेलरच्याकडे. 250 रुपये शिलाई होती. ते पैसे देऊन कपडे घरी घेऊन आलो. त्या रात्री खूप विचार केला की दादांचे कपडे असेच राहिले, माझेही असेच राहणार, माझेही काही माझ्याबरोबर येणार नाही, तर आपण काहीतरी वेगळं काम करायचं. सेकंड इयर इंजिनिअरिंगला होतो. मित्रांशी चर्चा केली संस्थेचं नाव काय ठेवायचं. मी सातारचा आहे. मी कुणी सांगितलं सातारा नाव ठेवा, कुणी सांगितलं अजिंक्यतारा नाव ठेवा, कुणी सांगितलं वडिलांचं नाव ठेवा. मी म्हटलं नाही, आपले स्वामी विवेकानंद आदर्श आहेत, संस्थेचं नाव ठेवायचं भारत विकास. आणि भारत विकास प्रतिष्ठान म्हणून संस्था रजिस्टर केली 91 साली. लोगो काढला, भाता नकाशा, मागे सूर्य, मधी पणती, आणि काहीतरी वेगळं काम करायला ठरवलं. माझ्याबरोबर मी डिप्लोमाचे क्लासेस घेत होतो. पैसे चांगले कमवायला लागलो होतो. फी तर काढलीच होती, वसूल केली होती, पण अजून 2 मुलांना मदत करायला चालू केलं शिक्षणासाठी. फर्स्ट क्लास मेंटेन केला आणि मग टाटा मोटर्स मध्ये 94 साली नोकरीला लागलो. 2 खोल्याचं घर बांधलं आमचं. घर त्याचं कर्ज झालं होतं. आईला म्हटलं की कर्ज फेडतो आणि मग IASच्या तयारीला चालू करतो. दरम्यानच्या काळात मला टेल्कोमध्ये परचेस मध्ये टाकलं.
माझा 6,500 रुपये पगार असताना मी कंपनीचे 2 कोटी रुपये वाचवले. म्हणजे कुठलीही अपेक्षा नसताना कंपनीचे 2 कोटी रुपये वाचवले. मी कायम माझ्या सगळ्या भाषणात सांगतो की जिथं काम करतो तर मालक म्हणून काम करायचं, नोकर म्हणून काम करायचं नाही, मालक म्हणून काम करायचं. आपण मालक असं होतं आणि तसं केलं. कुठली अपेक्षा नव्हती. माझ्या व्हाईस प्रेसिडेंटने मला जानेवारी 97 मध्ये त्यांच्या केबिन मध्ये बोलून विचारले की बेटा तुम बहुत अच्छा काम कर रहे हो, तुम्ही क्या चाहिए, डबल प्रमोशन, डबल इन्क्रीमेंट, तुला नेमकं काय हवं. म्हटलं मला काही नको, पण माझे सातारचे बालपणीचे मित्र माझ्याकडे नोकरी मागायला येतात. त्यांना वाटतं की मी मोठा साहेब झालो, इंजिनियर झालो म्हणजे, आणि ते 7वी पास आहेत, 10वी नापास आहेत. त्यांना कंपनीत हेल्परच्या कामाची संधी द्या, मला बक्षीस म्हणून तेच द्या. ते म्हटलं त्यांना हेल्परचं काम देता येणार नाही तर ते स्वच्छतेचं काम करतील का. मी हो म्हटलं. आमच्याकडं संत गाडगे महाराज आजोबा पणजोबा होते त्यावेळेला आमच्या घरी यायचे रहमतपूरला, कृष्णा नदीच्या काठी त्यांचा एक आश्रम आहे, गाडगे महाराजांची आश्रमशाळा आहे. म्हटलं स्वच्छतेचं काम करतील माझे मित्र. मला म्हटलं तुझी कुठली संस्था आहे का, कारण ॲज अ एम्प्लॉई तुला काम देता येणार नाही. मी हो म्हटलं. आणि 22 मे 97 आम्ही टाटा मोटर्स मध्ये स्वच्छतेचं काम 8 लोकांनी चालू केलं. परवाच 22 मेला त्याची 27 वर्ष पूर्ण झाली. पहिल्या महिन्याचं बिल होतं 12,009 रुपये. मग त्याच्यामध्ये गुणवत्ता कशी वाढेल, क्वालिटी कशी वाढेल याच्यावरती काम चालू केलं. यंत्राच्या सहाय्याने स्वच्छता, हाय प्रेशर जेट मशीन्स, टर्बिन ड्राईंग मशीन्स अशी मशीन घ्यायला चालू केलं. मग दुसऱ्या वर्षी 30 लाख टर्न झालं. 99 साली लग्न झालं. वैशालीचे वडील टाटा मोटर्स मध्ये कामगार होते. वैशाली एमकॉम MMS ICW बरंच शिकली आहे. 25 नोव्हेंबरला लग्न झालं. लग्नानंतर 1 महिन्यात तिला मी म्हटलं की मला नोकरी सोडायची, व्यवसाय करायचा आहे. ती थोडी भांडली माझ्यावर. तुम्ही म्हटली इंजिनियर आहे म्हणून मी लग्न केलं, आता तुम्ही व्यवसाय कुठला करणार. म्हटलं हाऊसकीपिंग. म्हणजे काय असतं. म्हटलं तू घर झाडती, मी कंपनी झाडतो. मग ती महिनाभर भांडली. महिन्याभराने तिनं परमिशन दिली. आईला विचारलं. आई म्हटली अण्णा 7 पिढ्यात कुणी धंदा केला नाही, कारण आमच्या घरामध्ये 7 पिढ्यामध्ये एकच मुलगा आहे. वडील एकटे, आजोबा एकटे, पणजोबा एकटे, भावकी नाही आहे आम्हाला. आई म्हटली आपल्याला भावकी नाही, वडिलोपार्जी 2 एकर जमीन आहे, कसं करशील, काय करशील. मग माझ्याकडे 10-1 लाख रुपये साठले होते 3-4 वर्षाच्या माझ्या पगाराचे आणि व्यवसायाचे. आमच्या गावी कृष्णा नदी आहे. कृष्णा नदीची कधी 7 एकर जमीन विकत घेतली आणि सुमो गाडी घेतली. आईला नेऊन दाखवलं मे 2000 साली. आई म्हणली ठीक आहे, आता तू काही नाही केलं तर शेती तर चांगली करशील. मग नोव्हेंबर 2000 मी राजीनामा दिला आणि 2001 सालापासून पूर्ण वेळ काम चालू केलं. छत्रपतींचा आदर्श घेऊन म्हटलं पुण्याबाहेर काम चालू करू म्हणून बेंगलोरला शाखा काढली. पुण्याबाहेर कुणी ओळखत नव्हतं, कन्नड येत नव्हतं. मग तिथल्या लोकांना म्हटलं कन्नड येत नाही तेवढं कसं सांगायचं, तेवढं मला सांगा. ते कन्नड भरू दिला. एवढं म्हटलं की ते कन्नड येत नाही असं सांगायचं त्यांना. आणि तिथे काम चालू केलं. महिन्यातले 20-25 दिवस मी बेंगलोरला राहत होतो. क्वालिटी काम करत होतो, त्यामुळे रेफरन्स ती कामं मिळत गेली. मग चेन्नईला चालू केलं, मग हैदराबादला चालू केलं. जगन्नाथ माझा ड्रायव्हर जो गेले 27 वर्ष गाडी चालवत होतो, तो मी दोघंच असायचो. बऱ्याच ठिकाणी अपमान व्हायचा. फॅक्टरीच्या आतच सोडत नसत लोक. ते खूप वाईट वाटायचं. तर स्वामी विवेकानंदांचं एक पुस्तक आहे मन आणि त्याची शक्ती. ते MD साहेब तुम्ही तुमच्या सगळ्या संचालक मंडळाने वाचा. 5 रुपयाला होता, आता 7 रुपये किंमत झाली आहे. सगळी ताकद तुमच्या मनात आहे. तुम्ही जसं ठरवता तशा गोष्टी घडतात. अशी माझ्या जीवनात हजारो अनुभव आहेत, हजारो. तर मी विचार करायचो की दिल्लीला पार्लमेंट आहे, कुणीतरी स्वच्छ करत असेल, असं काम जर आपल्याला मिळालं तर लोक रिस्पेक्ट करतात. आणि सांगायला मित्रांनो अभिमान वाटतो की हा विचार माझा 1.5 वर्षात पूर्णत्वाला गेला. 1 मार्च 2003 आम्हाला पार्लमेंटचं स्वच्छतेचं काम मिळालं. 6 महिन्यासाठी मिळालं. ते गेली 21 वर्ष सलग चालू आहे. आता 500 लोक पार्लमेंटचं सगळं देखभालीचं काम करतात. संपूर्ण पार्लमेंटचं, नवीन पार्लमेंटचं काम देखील डिव्हिजनचं आहे. अतिशय पार्लमेंट ते जे आहे लाल दगड होता, काळा पडला होता. माझ्या सगळ्या टीमने अख्खं पार्लमेंट धुवून घेतलं, वरपासून खालपर्यंत धुवून घेतलं. काळी फरशी, लाल दगड काळा पडला होता, तो लाल दिसायला लागला. आदरणीय पंतप्रधानांच्या घरचे जे लोक होते त्यांनी विचारलं की प्राईम मिनिस्टर घरी ही कंपनी काम करेल का. आणि त्यानंतर 3 महिन्यांनी आम्हाला आदरणीय पंतप्रधानांच्या घरचं काम मिळालं. ते देखील गेली 20 वर्ष चालू आहे. त्यानंतर आदरणीय पंतप्रधानांच्या ऑफिसचं काम मिळालं. मग राष्ट्रपती भवनचं काम मिळालं. मग सुप्रीम कोर्टचं काम मिळालं. सांगायला मिळून ही सगळी कामं आजतागायत एकही दिवसात खंड न पडता टीव्ही चालू. तसंच टाटा मोटर्सचे सगळे प्लांट भारतातले एक एक करत मिळत गेले. मग वोक्सवॅगन, फियाट, हुंडाई, महिंद्रा, ITC, हिंदुस्थान युनिलिव्हर असे भारतातले जवळपास 1500 ठिकाणी आम्ही काम करतो. आणि 8 लोकांनी सुरू झालेला प्रवास आज 82,000 लोकांच्या पर्यंत पोहोचलाय. मंदिरांचं काम अनेक ठिकाणी आम्ही करतो. शिर्डी साईबाबा मंदिराचं काम
2001 सालापासून बीव्हीजी आहे. बाबांचे पुजारी देखील बीव्हीच्या रोलवरती आहेत. जवळपास 36 पुजारी जे बाबांची आरती करतात ते बीव्हीच्या रोलवरती आहेत. मुंबईला सिद्धिविनायक मंदिराचं काम बीव्हीजीकडे आहे, रांजणगाव मंदिराचं काम आमच्याकडे आहे, तुळजापूर मंदिराचं काम बीव्हीजीकडे आहे, पंढरपूर आम्ही करतो, सोमनाथचं काम बीव्हीजीकडे आहे, द्वारकेचं काम बीव्हीजीकडे आहे, वृंदावन आमच्याकडे आहे, आणि आता राम मंदिरचं काम देखील बीव्हीजीकडे असतं. राम मंदिर सगळं काम बीव्हीजीकडे. आता उतूरची विनंती केली आहे, आता होईल. अनेक साखर कारखान्यांचं पण आहे बरं का, विघ्नरचं नाही आहे, पण साखर कारखान्यांचं देखील काम बीव्हीजीकडे आहे. त्यानंतर महाराष्ट्रात 108ची अँब्युलन्स सेवा जी तुम्ही इथं देखील अँब्युलन्स आहे ते 2014 साली आम्ही राज्यात चालू केलं. राज्य सरकारच्या वतीनं आम्ही ते काम करतो, पण त्यात देखील थोडी वेगळी गुणवत्ता आणली. त्याच्यामध्ये बाकीच्या राज्यांमध्ये पॅरामेडिक असतो, 12वी झालेला मुलगा असतो, त्याचा 30 दिवसाचा कोर्स असतो, त्याला फक्त बँडेज कसं बांधायचं शिकवतात. तत्कालीन सेक्रेटरीने मी म्हटले की सर बँडेज मधून जीव वाचत नाही, त्याला इंजेक्शन द्यायला लागतं, औषधं द्यायला लागतात, आणि त्यांनी ती कल्पना मान्य केली. आणि जगातली पहिली डॉक्टर असलेली अँब्युलन्स सेवा राज्य सरकारच्या वतीनं बीव्हीजी महाराष्ट्रात चालू होते. आतापर्यंत 1 कोटी लोकांना मदत झाली आहे, जवळपास 20 लाख लोकांचा जीव वाचलाय, 40,000 बाळांपण अँब्युलन्स मध्ये झाली आहेत. असंच काम आम्ही जम्मू काश्मीरमध्ये देखील करतो. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये पोलिसांच्या 1,000 गाड्या बीव्हीच्या मालकीच्या, तिथे 1,80,00,000 लोकांना मदत झाली. असं सगळं चांगलं चाललं होतं. 2012 साली वैशालीने घर बांधलं पुण्यामध्ये, बाण्याला घर बांधलं, ते 6,000 फुटाचं घर बांधलं, 6 बेडरूमचं घर बांधलं. तेव्हा 40 वर्ष होतो. देवाला प्रार्थना केली की देवा खूप दिलंस, 20 वर्ष छोट्याशा घरात राहिलो, आता एवढं मोठं घर झालं, मग आता काय करायचं पुढच्या आयुष्यात? तर म्हणलं शेतकऱ्यांसाठी काम करायचं. मग शेतकऱ्यांचे प्रश्न काय? गावी गेलो, 100 लोकांना भेटलो, खर्च वाढले, रोजगारी मिळत नाही, कामगार मिळत नाही, विषारी औषधांच्या वापराने कॅन्सर ते आजार होत आहेत. मग वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांना भेटायला चालू केलं, आणि सांगायला अभिमान वाटतं की असे कृषी तंत्रज्ञान बीव्हीजीने डेव्हलप केले. मी मगाशी घुले साहेबांची चर्चा केली की कुठलंही पीक कुठेही द्या, एका सीझन मध्ये मिनिमम 30% आम्ही वाढ करून दाखवतो. एका सीझन मध्ये 30% मिनिमम, झालं गेलं तर 300% देखील होते. याच्यामध्ये तुमच्याकडं जवळपास 10,000 हेक्टरवरती ऊस येतो, म्हणजे 25-30 हजार एकरचा ऊस तुमच्याकडे येतो, पण ऍव्हरेज टनेज आहे पर एकर ते 40-42 टन आहे. चेअरमन साहेब तुम्हाला कमिटमेंट देतो, मी घुले साहेबांनी म्हटलं तुम्ही 100 शेतकरी निवडा किंवा 200 निवडा, 500 निवडा, त्याचे 2 एकर क्षेत्र असलं पाहिजे. आपण इथं शेतकरी सगळेच असतील ना, मी इथं पत्रकार मित्रांना विनंती करेन किंवा फोटोग्राफरना फक्त एक फोटो काढायचा माझ्यासाठी इथं कोपऱ्यात येऊन. कुठे गेले कॅमेरामन वगैरे? एक फोटो काढा फक्त की शेतकरी किती आहेत म्हणलं की हात वर करतील लोक. शेतकरी किती लोक आहेत बघा, सगळ्यांचे हात वर झाले. आता त्याचा फोटो घ्या, फोटो काढून देतो. आता यातल्या किती लोकांनी त्यांच्या शेतातली माती तपासली, मातीचे 16 घटक तपासलेत? बघा, 1 2 3 4 5 6 12-13 लोकांनी तपासलेत. आणि पाणी किती लोकांनी तपासलंय? पाणी 5 लोकांनी तपासलं. 100% शेतकरी आहेत. माती तपासली 10-12 लोकांनी, पाणी तपासली 5 लोकांनी. ही अडचण आहे शेतीची. शेतीची अडचण साहेब, 16 घटक मातीचे तपासल्या लागतात. 16 घटक. मी आता विचारलं, शेती अधिकारी होते माझ्यावर मागाशी, त्यांना म्हटलं तुम्ही काय तपासतं? म्हणले आम्ही NPK तपासतो. एखादी बिल्डिंग बांधायची असेल आणि तिला 10 विटा लागत असतील, 10 सिमेंटची पोती लागत असतील, 10 टाईल्स लागत असतील, सगळे 10 गोष्टी लागत असतील, आणि एखादी गोष्ट जर 6 असेल तर बिल्डिंग 6च मजली होती, पूर्ण होत नाही. तसं हे मातीच आहे. तुम्हाला काही आजार झाला तुम्ही डॉक्टरकडे जाता, डॉक्टर पहिला सांगतो व्हिटॅमिन B12 बघा, D3 बघा, मग तुमची औषधं ठरतात. मातीचं तसंच आहे. तुम्ही मातीचे 16 घटक तपासणं गरजेचं आहे, ते तपासा. आणि मग आम्ही तुम्हाला पाण्याचं pH, इथं क्षारयुक्त पाणी आहे बऱ्याच ठिकाणी, बोरवेलचं पाणी आहे, पाण्याचं pH जे क्षार आहे ते 2,000-3,000, जिथे जास्त बोर खाली तिथे 4,000 वर गेले. आमच्याकडे मशीन आम्ही बनवलंय, मी ऑस्ट्रेलियातनं मशीन मागून त्याची कॉपी केली आहे. ते 6 लाखाचं मशीन आम्ही 30,000 बनवले. 3,000 TDS जरी असेल पाण्याचा तर ते नॉर्मल होतं लगेच तुम्हाला तुमच्या समोर. म्हणजे कुठली गोष्ट अशी हवेत कधी सांगत नाही. मी स्वतः प्रयत्न अनुभव घेतल्याशिवाय कधी बोलत नाही. म्हणजे सोयाबीनचं उत्पन्न नॉर्मली 6 ते 8 क्विंटल येतं. माझ्या शेतात मी 20 क्विंटल काढलेलं आहे. मगाशी मी सांगितलं, बाबर नावाचे आमचे शेतकरी आहेत भुईंज गावचे, त्यांचा सुरूचा ऊस 87 टन गेला. त्यांनी खोडव्याला माझी औषधं वापरली. खोडवा नॉर्मली 60-65 टन 70 टन अपेक्षित असताना तो 123 टन निघाला. दोन्हीचे रिपोर्ट आहेत. आणि तो 123 टन निघाला
नुसता निघाला नाही तर इतका मोठा चांगला निघाला की बियाण्यालाच ऊस गेला, 4 लाख रुपये त्याला जागेवर मिळाले. तर आपल्याला असं इथं शेतकऱ्यांच्या बाबतीत खूप चांगलं काम करता येईल. त्यामुळे जर तुमच्या गावातले जे चांगले शेतकरी काढले, ज्यांना गाव मानतं की ह्याचं चांगलं झालं तर त्याला फॉलो करतील असे शेतकरी काढले, तर आपण 3 ते 4 वर्षामध्ये तुमच्या ह्याच क्षेत्रामध्ये 20 लाख टनावर जाऊ शकतो. तुमची कॅपॅसिटी 5 टनाची आहे, ती 10,000 टनावर जाऊ शकते आणि ऊसाचा ट्रान्सपोर्ट खर्च पण कमी होऊ शकतो. मी इथं तुमच्याकडे तसा ऊस चांगला आहे, पण बाकीच्या ठिकाणी लांबून ऊस आणायला लागतो, 200-200 किलोमीटर जायला लागतो, ट्रान्सपोर्ट कॉस्टवरतीच कारखाना घायला येतो. तर अशा ठिकाणी आपल्याला गावागावातून उत्पन्न वाढता येईल. भाकड गाई म्हशींच्या वरती मी काम चालू केलं. तुम्ही कुठलेही गाई म्हशीचे तिथं असतात, 20% गाई म्हशी या भाकड आहेत प्रत्येक गावामध्ये. 10 असतील तर 2 माझावर येत नाहीत, माझावर तर प्रेग्नेंट होत नाहीत, उलटतात पलटतात. अशा 10 गाई मला द्या तुम्ही, ज्या 2-2 वर्ष प्रेग्नेंट झालेल्या नाही, 2-2 वर्ष, म्हणजे रोजचा 250 रुपये त्या गाईचा खर्च झालेला आहे, महिन्याचा 7-8 हजार, वर्षाचा 1 लाख, 2 वर्षात 2 लाख रुपये खर्च झालेला आहे. अशा 10 गाई द्या, 1 रुपये ऍडव्हान्स देऊ नका. आता मी सुनील शेळकेंच्या मावळ तालुक्यात काम चालू केलं, तिथं 1200 भाकड जनावर आहेत. आम्ही त्यांना सांगितलं की 10 पैकी 6 आम्ही कन्वर्ट करून देऊ, 3 महिन्यामध्ये 10 पैकी 6 कन्वर्ट करून देऊ आणि खर्च मॅक्सिमम 1500 रुपये, 1000 रुपयातच काम होतं. आमचे डोंगरे साहेब जे काम करतात बीयूजी मध्ये, ते तुमच्याच तालुक्यातले, तुमच्या तालुक्यातले देखील काही शेतकरी आमच्या बरोबर काम करतात. मला आता आमच्या अनिकेत निलेश पाठवली, रामदास शेठ चव्हाण म्हणून आहेत पारगावचे, विकास चव्हाण आहेत पारगावचे, शबुराव शिंदे बनकर पाठा, योगेश पोखरकर, सुभाष थोरवे, हे सगळी मंडळी आहेत ती वापरत आहेत.